The students need to take notes of the scripture references I'm giving, because I'm not going to read the scripture lessons due to in translation. या आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्हाला ज्या नोट्स देण्यात आलेल्या आहेत पास्टर प्रभाकर तुम्हाला त्या पुरवतील आणि त्यातून तुम्ही संदर्भ हे करून वचन वाचायचे आहेत. आम्ही आता संदेशामध्ये वचन वाचणार नाहीयेत. आमेन. Okay, I've opened the chat and I put that comment in there to take notes on the scriptures for personal study. आणि वैयक्तिक अभ्यासासाठी काही जे तक्ते आहेत, चार्ट्स आहेत, त्याचा मी उपयोग करणार आहे. आमेन. If anybody has a question, they can put it in the chat. आणि तुम्हाला काय प्रश्न असतील त्या संदर्भात तर तुम्ही ते विचारू शकता विद्यार्थ्यांसाठी. So we're continuing on with the basic Christianity, and we studied of the 4 parts. The first part was who Christ is, and then what we need, which was the fact and nature of sin and its consequences. And then this is the part that we're on now, what Christ has done. आणि आम्ही मूलभूत ख्रिस्तीत्व याचा अभ्यास करत असताना आम्ही पायाभूत गोष्टी यांचा अभ्यास करत आहोत आणि ख्रिस्त कोण होता, त्याने काय केलं, पाप काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत याचा मागील काही धड्यांमधून अभ्यास केला. आमेन. Okay. So the first thing that's going to come up here is the necessity of the cross. Why the cross? आता पहिली गोष्ट आज आम्ही पाहणार आहोत की वधस्तंभाची आवश्यकता का आहे. वधस्तंभाचीच आवश्यकता पाप क्षमेसाठी, तारणासाठी का आहे. आमेन. Couldn't the Christ have suffered some other way? आणि दुसऱ्या कोणत्या तरी प्रकाराने वधस्तंभाशिवाय ख्रिस्ताने दुःख सहन करून आम्हाला तारण प्राप्त करून दिलं नसतं का? The answer is no. This was preordained before time. आणि त्याचं उत्तर आहे नाही. देवानं सृष्टीच्या निर्मितीपूर्वी कोकऱ्याची योजना आखली होती, म्हणून ख्रिस्ताचं वधस्तंभी दुःख सहन करणं आणि वधस्तंभावर मरणं हे देवानं आधीच ठरवलेलं होतं. आमेन. It was in the heart and mind, in the plan of God the Father, that the Christ should suffer in this way. आणि ख्रिस्तानं वधस्तंभावर अशा प्रकारे दुःख सहन करावं ही देवाची योजना होती, हे देवाचे विचार होते आणि देवानं त्याच्या मनामध्ये हे ठरवलेलं होतं. आमेन. Jesus said, I didn't come to abolish the law, I came to fulfill it. प्रभू येशू म्हणाला, मी नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नव्हे तर नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. आमेन. You have all the ancient prophecies of the coming Christ, which the Hebrews love to study. आणि तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या सर्व भविष्यवाण्या जुन्या करारामध्ये आढळतात, अनेक ठिकाणी, अनेक ग्रंथामध्ये. आमेन. Because they knew that eventually the Messiah would come. Christ is another word for Messiah. या मशिहा येणार आहे इस्रायल लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी. या जुन्या करारातील भविष्यवाण्यांवर यहुदी लोकांचा विश्वास होता आणि मशिहाची ते आतुरतेने वाट बघत होते. आमेन. So in the perfect mind of Father, he set up this worship system of blood sacrifices that would temporarily remove sin from us. आणि जुन्या करारामध्ये देवानं इस्रायल लोकांना अर्पणाचा विधी घालून दिला होता आणि या अर्पणाद्वारे इस्रायल लोकांच्या पापावर काही काळापुरतं पांघरून घालत येत होतं आणि त्यांची पाप काही काळापुरती देव बाजूला जणू काय ठेवत होता. आमेन. And this gave us a pathway that was illuminated by the prophecies
to show when the Christ would come. आणि प्रभू येशू ख्रिस्त मशिहा जगाचा तारणारा येणार होता याच्या अनेक भविष्यवाण्या जुन्या करारातील संदेशांनी केलेल्या आम्हाला वाचावया मिळतात. आमेन. The first spontaneous act of worship was with Cain and Abel, when Abel sacrificed a lamb from his flock, and God was pleased with that. आणि पहिली आराधनेचं महत्व आम्हाला काईन आणि आबेल यांच्या कथेतून दिसून येतं. काईनानं आपल्या शेताच्या उत्पन्नापैकी काही भाजीपाला किंवा फळं अर्पण करण्यासाठी परमेश्वरासमोर आणली, परंतु हाबेलानं आपल्या कळपामधून निवडून पुष्ट असं कोकरू परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आणलं. आमेन. So that was the first perfect sacrifice from the heart of Abel. आणि आबेलानं अंतःकरणापासून केलेलं हे अर्पण देवानं मान्य केलेलं आम्ही पाहतो. आमेन. Mankind continued to make sacrifices in a haphazard state from then on. आणि त्या काळापासून मग मनुष्य जातीनं मानवानं देवाला रक्ताचं अर्पण करणं हे सुरू ठेवलं, प्राण्यांचं अर्पण करणं सुरू ठेवलं. आमेन. But then God formalized worship. पण देवानं त्यानंतर आराधनेचे अर्पणाचे काही नियम इस्रायल लोकांना घालून दिले. When Moses was on Mount Sinai, ज्या वेळेला मोशे सिनाय पर्वतावर देवाकडे गेलेला होता त्यावेळी God showed him the temple that is in heaven. आणि देवानं स्वर्गामधल्या काही गोष्टी मोशेला दाखवल्या. And commanded him to make the earthly models exactly like what he had seen in heaven. आणि स्वर्गामधला एक निवास मंडप देवानं मोशेला दाखवला आणि देवानं मोशेला आज्ञा केली की आता जो निवास मंडप स्वर्गामध्ये तू पाहत आहे तसाच निवास मंडप पृथ्वीवर तू तयार करावा, यासाठी की माझी इच्छा आहे मी येऊन माझ्या लोकांच्या मध्ये राहावं, माझ्या लोकांमध्ये मी वस्ती करावी. आमेन. And every year on a Day of Atonement, the high priest would take blood into the Holy of Holies. आता निवास मंडपाचे 3 भाग होते, बाहेरचं अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. आणि वर्षातून एकदा जो महायाजक असे तो बलिदानाचं रक्त घेऊन सर्व राष्ट्रांच्या वतीनं परमपवित्र स्थानामध्ये जो कराराचा कोष ठेवला होता त्याच्यावर हे रक्त अर्पण करण्यासाठी जात असे, वर्षातून फक्त एक दिवस प्रायश्चित्ताच्या दिवशी. आमेन. And Paul tells us in Hebrews that the high priest had to enter with blood or he would die. आणि संत पौल इब्रिकराच्या पत्रामध्ये आम्हाला सांगतो की जर महायाजक रक्ताशिवाय जर परम पवित्र स्थानामध्ये जर त्यानं प्रवेश केला तो तत्काळ मरणासाठी पात्र होत असे, तत्काळ तो मरत असे. रक्ताशिवाय परम पवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्याची महायाजकाला अनुमती किंवा परवानगी नव्हती. आमेन. And upon the altar that was a copy of the one that Moses saw in heaven, he would offer that blood. आणि मोशेने स्वर्गात पाहिल्याप्रमाणे परमपवित्र स्थानामध्ये जो कराराचा कोष होता त्याच्यावर जे दयासन होतं, 2 करूब होते, त्या दयासनावर मग महायाजक ते बलिदानाचं रक्त ओतत असे किंवा ठेवत असे. And Paul says that in Hebrews 9:23. इब्रिकरास पत्र 9:23 मध्ये संत पौल लिहितो, and we have all the prophets then along the way that point to the Christ coming. आणि जुन्या करारामध्ये अनेक संदेष्टे भविष्यवाणी करून आम्हाला
येणाऱ्या मशिहाविषयी किंवा येणाऱ्या तारणाऱ्याविषयी आम्हाला संदेश देताना जुन्या करारामध्ये आढळतात. आमेन. And Paul said that without blood, nothing is sanctified. You have to have blood to sanctify it. संत पौल म्हणतो रक्ताशिवाय कोणत्याही गोष्टीला पवित्र करता येत नाही. रक्ताशिवाय पाप विमोचन नाही. आमेन. And in Isaiah 53, we have the suffering servant of God that very detailed. यशाच्या 53व्या अध्यायामध्ये देवाचा दुःख सहन करणारा सेवक याविषयी अनेक गोष्टी लिहिलेल्या आम्ही वाचतो. आमेन. And it is there that it says, by his stripes we are healed. आणि यशाच्या 53व्या अध्यायामध्ये आम्ही काय वाचतो? त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आमेन. Being flogged was a part of the crucifixion process. आणि फटके मारणं कैद्याला, ज्याला वधस्तंभी बळी द्यायचा आहे, त्याला फटके मारणं ही त्या काळची रोमन सरकारची कृती होती किंवा रोमन सरकारचा तो नियम होता. फटके मारून नंतर त्याला वधस्तंभी खेळण्यात येत असे कैद्यांना किंवा गुन्हेगारांना. आमेन. According to Dr. Ron Charles in his mini book, Arrest and Crucifixion in the Life of Jesus, it's a series of books. They're wonderful. You need to get it. आणि प्रभूच्या वधस्तंभाविषयीच्या पुस्तकामध्ये लेखकांनी अशा प्रकारे लिहिलेलं आहे. He states from the translating from the Latin scribal testimonies that witnessed the flogging and crucifixion of Christ, that it was customary, and as a matter of fact, it was law for a person convicted of treason to be flogged 100 times before crucifixion. आणि मग जवळजवळ 100 फटके एखाद्या गुन्हेगाराला वधस्तंभी देण्याच्या आधी मारण्याची त्या काळामध्ये पद्धत होती किंवा परंपरा होती किंवा कायदा होता, नियम होता, असं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आमेन. The implement that they used was called a flagellum. It had, आणि फ्लॅगेलम असं त्या विधीला म्हणण्यात येत होतं. its nickname was cat o' nine tails. आणि कॅरनाईन असं त्याला म्हणण्यात येत होतं. It had 9 to 12 whips attached to one central handle. आणि ज्या चापकानं या गुन्हेगारांना फटके मारण्यात येत असे, त्या चापकाला एक दांडा असे, दांड्याला कातड्याच्या वाद्या लावलेल्या असत आणि त्या वाद्याच्या शेवटी अणकुचीदार हाडांचे तुकडे किंवा लोखंडी मोळे अडकवलेले असत. आणि अशा प्रकारच्या चापकानं गुन्हेगाराला 100 फटके मारत असत, त्याला वधस्तंभी देण्याच्या पूर्वी. आमेन. Each of those whips was a braided, it wasn't just a single piece of leather, it was a braided leather whip and had all sorts of sharp objects braided into the whip. आणि तो चाबूक जो असे फटके मारण्याचा, त्याला लाकडाचा दांडा असे, त्या दांड्याच्या एका टोकाला आणि चाबकाच्या ज्या कातड्याच्या दोऱ्या असत किंवा वाद्या असत आणि त्या वाद्यामध्ये हाडांचे तुकडे किंवा खिळे गुंफलेले असत, जेणेकरून चाबूक कैद्याच्या किंवा गुन्हेगाराच्या पाठीवर बसला की ते हाडांचे किंवा खिळ्यांचे तुकडे कैद्याच्या पाठीवर मांसामध्ये, शरीरामध्ये घुसून त्याचं मांस बाहेर काढत असत. म्हणून देवाचं वचन स्तोत्रकर्ता म्हणतो की माझी पाठ नांगरण्यात आलेली आहे. आमेन.
So with every time Jesus was whipped, he was whipped 9 times. आणि प्रत्येक वेळेला येशूला फटका मारण्यात आला, जणू काय 9 चाबकाचे फटके त्याला देण्यात आले. Or if it had 12, it was 12 times each time. आणि 12 वेळेला चाबूक, म्हणजे ज्या 12 वाद्या असत, म्हणजे एक फटका जणू काय 12 फटके खाण्यासारखा आपण म्हणू शकतो. So he wasn't whipped just 39 times. That was a Hebrew law. आणि इब्री नियम होता 39 फटके खाण्याचा. येशूला 39 फटके नाही मारण्यात आले. He was crucified under Roman law. आणि रोमी कायद्याअंतर्गत येशूला वधस्तंभी देण्यात आलं, म्हणून त्याला 100 फटके मारण्यात आले असावेत. Which stated a minimum of 100 scourge whips. आणि रोमी लोकांची पद्धती काय होती, गुन्हेगाराला किती फटके, कमीत कमी 100 फटके मारून नंतर त्याला वधस्तंभी खेळायचं. This was administered by 4 big gladiators. आणि 4 त्या ठिकाणी रोमी सैनिकांचा पहारा वधस्तंभाच्या भोवती असे. त्यांना ग्लॅडिएटर्स म्हणण्यात येत होतं. Each one in turn was given 10 lashes to give out. आणि मग 4 रोमी शिपाई फटके मारण्यासाठी नेमलेले असत आणि प्रत्येक जण 10-10, 20-20 फटके कैद्याला मारत असे. And if he could kill the prisoner, he was given a large, wealthy sum of money. आणि फटके मारण्याच्या द्वारे जर कैद्याचा किंवा गुन्हेगाराचा मृत्यू जर झाला, वधस्तंभावर देण्याच्या आधीच फटके मारताना जर कैदी मेला, तर ज्याने फटके मारले त्या रोमी शिपायाला मोठं बक्षीस देण्यात येत होतं. And this would be enough to buy his freedom and live happily ever after. आणि इतकं ते मोठं बक्षीस असं की तो सैनिक आपलं उरलेलं आयुष्य आरामात घालवू शकेल, इतके पैसे त्याला देण्यात येत होते जर त्याच्या फटक्याने एक गुन्हेगार किंवा कैदी वधस्तंभी जाण्याच्या आधीच जर मरण पावला तर. So Christ endured all this out of love for us, because he knew that by his stripes we would be healed. आणि आमच्या प्रीतीस्तव आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून ख्रिस्तानं 100 फटके या रोमी शिपायांच्या मार्फत खाल्ले. आम्हावर प्रीती ख्रिस्ताची होती म्हणून ख्रिस्तानं हे सर्व सहन केलं. आमेन. Another verse in Isaiah 53 says that he was mutilated beyond recognition. यशाच्या 53व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो, त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्यावर मन जडेल असं कोणतंही त्याच्यामध्ये सौंदर्य नव्हतं आणि लोक त्याच्याकडे पाहून तोंडे फिरवीत. आमेन. One of the scribes named Cyrillus records that of the 200 scourgings he had witnessed, Christ was the most mutilated of all. आणि त्या काळातील एका व्यक्तीनं लिखाण केलेलं आहे आणि जवळजवळ 200 फटके प्रभू येशू ख्रिस्तानं सहन केले असं त्यानं आपल्या लिखाणामध्ये नमूद केलेलं आहे. This was the most inhumane form of torture that was known to mankind. आणि ही फटके मारण्याची शिक्षा रोमी सरकारची ही त्या काळामध्ये जगामध्ये असलेली सर्वात क्रूर अशी शिक्षा गुन्हेगारांसाठी ठरवलेली होती. आमेन. Their cruelty was beyond measure. They even dipped आणि the whip. वेदना आणि दुःख आणि त्रास होता ते कल्पनेच्या पलीकडे होतं. आमेन. In between each beating, they dipped the whip in salt water to increase the pain. आणि मग त्याच्या वेदना वाढवण्यासाठी
फटके मारल्यानंतर, पाठीवर जखमा झाल्यानंतर त्याच्यावर मिठाचं पाणी ओतलं जाई, गुन्हेगारांच्या वेदना वाढवण्यासाठी, त्याचा त्रास वाढवण्यासाठी. आमेन. The same scribe Cyrilius says that by the time they were done flogging him, that he was just a mass of hanging shreds of flesh. आणि या लेखकानं या फटक्यांसंबंधी, वधस्तंभावर खेळण्याआधी जे गुन्हेगारांना फटके मारण्यात येत होते कैद्यांना, त्यासंबंधी लिहिलेलं आहे की कैद्यांना फटके मारण्याची शिक्षा पूर्ण होई त्यावेळी कैदी हा माणूस आहे हे ओळखण्यापलीकडं केवळ एक हाडा मांसाचा लगदा आहे असं त्याचं स्वरूप दिसत होतं. इतके फटके मारून कैद्याला रोमी शिपाई त्याला जवळजवळ मरणाच्या यातना देत असत. आमेन. I was just distracted there for a second. I lost my train of thinking. Yeah. Okay. At the cross, they continued to torture, and it was absolutely brutal. आणि वधस्तंभावर प्रभू येशूचा छळ करणं, त्याला वेदना, त्रास देणं, त्याची निंदा करणं हे लोकांनी चालू ठेवलं. आमेन. They went to all this trouble to be able to do a crucifixion, so they didn't want the prisoner at this last time, after surviving through all the scourgings, to not make it to the cross. So what they would do. या बरेच कैदी किंवा गुन्हेगार हे 100 फटके खाल्ल्यानंतर, ते फटके खातानाच त्यांचा मृत्यू होत असे. त्यांना वधस्तंभावर खेळण्याची आवश्यकता वाटत नसे, कारण वधस्तंभावर खेळण्यापूर्वीच फटके खातानाच ते मरत असत. आमेन. To stop the flow of bleeding from all of this ripped open flesh, they would dip him in a giant vat of salt water. आणि फटके मारल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कैद्यांच्या किंवा गुन्हेगारांच्या जखमा होत असत. त्या जखमावर प्रत्येक वेळी ते मिठाचं पाणी ओतून त्यांच्या वेदना वाढवत असत. आणि अशा प्रकारे जखमामधून रक्तस्राव होऊन आणि वेदना सहन केल्यामुळं अनेक कैद्यांचा फटके खातानाच मृत्यू होत असे. त्यांना वधस्तंभी देण्याची मग त्यांना आवश्यकता वाटत नसे. आमेन. I don't know if you've ever gotten salt in a fresh wound, but it really, really stings. आणि तुम्हाला कधी अनुभव आलेला आहे का मला माहित नाही. जर तुम्हाला जखम झाली आणि त्यावर जर तुम्ही मीठ चोळलं किंवा मिठाचं पाणी टाकलं तर किती वेदना होतात हे तुम्ही कधी अनुभवलंय का मला माहित नाही. In the detailed notes of the scourging, Cyrilius notes that they had pulled away so much flesh that organs were visible, that bones and skull were visible. आणि रोमी सरकारची ही फटके मारण्याची पद्धत इतकी क्रूर होती की फटके मारल्यानंतर कैद्याचं शरीरातले आतले अवयव किंवा हातापायाची, पाठीची बरगड्या किंवा हाडं ही उघडी पडत असत. की वरचं मांस आणि कातडी त्या चापकानं ओरबाडून काढली जात असे फटक्यामुळे, आणि आतले अवयव शरीरातले किंवा आतली हाडं ही बाहेरून दिसत असत. इतकं हे फटके मारणं हे क्रूर होतं आणि कैद्यांना जणू काय मरणाच्या यातना देणार ते होतं. आमेन.
one of the things that people don't realize is that he was given 50 stripes on his back and buttocks and thighs and leg, and the whip would wrap around the body and just keep pulling off and shredding his skin. आणि प्रभू येशूला पिलाताच्या तिकडे नेण्यात आलं त्यावेळेला 50 फटके मारण्यात आले, जेणेकरून त्याची पाठ जणू काही नांगरण्यात आली आणि पाठीवर चाबकाच्या फटक्यांनी तो रक्तबंबाळ झाला, जणू काही त्याची पाठ नांगरलेली आहे असं स्तोत्रकर्ता म्हणतो. आमेन. He was then flipped over and 50 scourgings to the front. आणि नंतर 50 फटके नंतर त्याला मारण्यात आले असं काही त्या काळच्या लेखकांनी लिहिलेलं आहे. आमेन. And he notes that he was marred beyond recognition as a human being, as a man, because his face was removed and his genitals were even removed. हा, आणि त्याच्या चेहऱ्यावर काठ्याचा मुकुट डोक्यावर ठसल्यामुळे जे रक्त त्याच्या चेहऱ्यावर, डोक्यातून, दाढीतून गळत होतं, त्याच्यावर माती बसून त्याचा चेहरा ओळखू न येण्यासारखा झाला होता आणि त्याचं शरीरही ओळखू न येण्यासारखं झालं होतं. आणि हा मनुष्य आहे का एखादा प्राणी आहे असं न ओळखण्या इतकं येशूचं शरीर विकृत झालं होतं, जणू काय हाडामासाचा तो एक गोळा होता असं त्या काळात हे वधस्तंभाचं दर्शन घेतलेले किंवा वधस्तंभ पाहिलेले लोक त्यांनी लिखाण केलेलं आहे, लिहिलेलं आहे. आमेन. In Isaiah 53, it says that he was marred beyond recognition. आणि यशाच्या 53व्या अध्यायात लिहिलेलं आहे की त्याला रूप नव्हते आणि त्याच्याकडे लक्ष जाईल असं नाही, आणि मनुष्य म्हणून त्याला कोणी ओळखू शकत नव्हतं. That was hundreds of years before Christ came on the scene. आणि यशया संदेष्टानं प्रभू येशूच्या जन्मापूर्वी जवळजवळ 750 वर्षापूर्वी ही भविष्यवाणी केली. येशूचा मृत्यू कशा प्रकारे होईल, येशूचा मरण आणि दुःख सहन कशा प्रकारे असेल, हे त्यानं येशूच्या जन्माच्या पूर्वी 750 वर्ष आधी लिहून ठेवलेलं आहे. आमेन. And it is only crucifixion and scourging that would allow that process to happen. आणि फटके मारून वधस्तंभावर टांगणे मरेपर्यंत ही त्या काळामध्ये गुन्हेगारांना किंवा कैद्यांना देण्यात येणारी शिक्षा होती, मृत्यूदंडाची. आमेन. So it was in the mind of God that Christ should suffer in this way. आणि देवानंच ठरवलं होतं, देवाचीच ही योजना होती की प्रभू येशू ख्रिस्तानं, देव बापाच्या एकुलत्या एक पुत्रानं अशा प्रकारे दुःख सहन करावं आणि अशा प्रकारे त्याचा मृत्यू व्हावा. आमेन. And detailed prophecies, very detailed in Isaiah 53. And Christ fulfilled the prophecies. आणि यशाच्या 53व्या अध्यायामध्ये अत्यंत सविस्तर वर्णन वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं आम्हाला पाहायला मिळतं. आणि प्रभू येशूच्या जन्माच्या शेकडो वर्ष आधी यशा संदेष्टानं हे लिहून ठेवलेलं होतं. आमेन. So we have the arguments for the necessity of the cross because it was planned by God from the beginning of time. आणि मग वधस्तंभच का, या प्रश्नाचं उत्तर आता आम्हाला मिळालेलं आहे, कारण देवाची ही योजना होती त्याच्या पुत्रासाठी, प्रभू येशू ख्रिस्तासाठी, मानवाच्या पापाची क्षमा होण्यासाठी त्याचं पवित्र रक्त सांडणं, वधस्तंभावर सांडणं हे देवासाठी आवश्यक होतं. आणि प्रभू येशूचं रक्त वधस्तंभावर सांडण्यासाठी येशूनं वधस्तंभावर दुःख सहन करणं, वधस्तंभावर मरण पत्करणं आणि वधस्तंभावर आपलं रक्त सांडणं हा देवाच्या मानवाच्या उद्धाराचा तारणासाठीचाच एक भाग होता. आमेन. So we have the necessity of the cross, and there are several things that happened as a benefit from the cross.
आणि मग आम्ही वधस्तंभाचीच गरज येशूच्या मरणासाठी का आवश्यक या गोष्टी पाहिल्या आणि वधस्तंभावर काय काय घडलं या गोष्टी देखील आम्ही पाहिल्या. आमेन. He was tried as a criminal and condemned as a criminal. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला एखाद्या गुन्हेगारासारखी त्याला शिक्षा देण्यात आली आणि त्याला वधस्तंभी खिळण्यात आलं. And I think that mandates us to look upon our sin as a crime. आणि मग त्यातून आम्हाला हेच शिकायला मिळतं की देव आमचं पाप म्हणजे आम्ही केलेला एक मोठा गुन्हा असं समजतो. आमेन. Isaiah 53 also says that he bore our shame. He was आणि crucified. यशाच्या 53व्या अध्यायात आम्ही वाचतो की त्यानं आमची लज्जा स्वतःवर घेतली. आमेन. From the time the scourging started until the completion of the cross, he was naked and exposed. आणि रोमी शिपाई कैद्यांना किंवा गुन्हेगारांना फटके मारण्यापूर्वी त्या कैद्यांच्या गुन्हेगारांच्या अंगावरील सगळे कपडे काढत असत, त्यांना नग्न करत असत आणि उघडं करून नग्न करून हे फटके मारण्याचं काम ते करत असत. येशूलाही नग्न करून त्यांनी फटके मारले. म्हणून यशा 53व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की त्यानं आमची लाज स्वतः वाहिली. आमेन. Because it was a Roman crucifixion, we have detailed writings that recorded it. आणि रोमी लोक कैद्यांना कशा प्रकारे फटके मारत, कशा प्रकारे त्यांना वधस्तंभी खिळत याची माहिती त्या काळातील अनेक इतिहासकारांनी आणि लेखकांनी लिहून ठेवलेली आहे. त्यामुळेच आम्हाला या सगळ्या गोष्टी माहित झालेल्या आहेत. आमेन. These scribes recorded everything faithfully, 100% true and accurate. आणि मग जे शास्त्री म्हणून यहुदी लोक होते त्यांनी या सर्व गोष्टी अत्यंत काटेकोरपणे आणि अचूकपणे लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये कोणतेही तफावत नाहीये. आमेन. Because to report something falsely to the emperor was itself a treasonous act, and they would be crucified. आणि त्या काळातले जे राजे होते, सम्राट होते किंवा रोमी मुख्य होते, त्यांना चुकीच्या गोष्टी, चुकीचा अहवाल देणं हा एक मोठा गुन्हा होता. म्हणून जे शास्त्री होते ते गुन्हेगाराच्या वधस्तंभी खिळण्या संबंधीच्या सर्व गोष्टी अचूकपणे लिहून काढून त्या राजाला किंवा रोमी अधिकाऱ्यांना ते देत होते किंवा सादर करत होते. आमेन. So it's wonderful to know that we have an accurate, detailed account of the crucifixion of Christ. आणि म्हणून आम्ही म्हणू शकतो की आमच्याकडं येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा सविस्तर वृत्तांत आहे. अनेक लोकांनी ती गोष्ट पाहिली आणि त्या अचूकपणे त्या गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत त्या काळामध्ये. आमेन. This is historical fact. आणि ही एक ऐतिहासिक घटना आहे. प्रभू येशूला वधस्तंभी खिळण्यात आलं. Some other other things we learn from the cross. One is that I think the greatest miracle of all was his fulfillment of Isaiah 53, that it said that like a sheep is dumb before his shearers, he did not open his mouth. आणि यशा 53 मध्ये पुढे आपण वाचतो की जसं कोकरू मेंढरू आपल्या वधणाऱ्या पुढं मान खाली घालून उभं राहतं, तसं प्रभू येशूनं आपल्याला वधस्तंभी देणाऱ्या पुढं मान झुकवली
त्याच्या मुखातून एकही शब्द तो बोलला नाही. त्यानं कोणताही प्रतिकार केला नाही. आमेन. I can't imagine some of the torture that he went through. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या दुःख सहनातून गेला, जे क्रूर दुःख, वेदना, यातना वधस्तंभावर त्यानं सहन केला, त्या आम्ही समजू शकतो. आमेन. To be immersed in a vat of salt water with all those open wounds, your body convulses, and the immediate reaction of anybody is to scream bloody murder. हा. आणि मग शरीरावर इतक्या जखमा झालेल्या असताना त्याच्यावर सैनिक मिठाचं पाणी ओतत होते, आणि अशा परिस्थितीमध्ये कैद्यांनी वेदनेनं किंचाळणं, ओरडणं हे नैसर्गिक होतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत आम्ही वाचतो की त्यानं आपलं तोंड उघडलं नाही, एकही शब्द तो बोलला नाही. आमेन. So for Christ to be able to be silent through all of the tortures is actually a miracle. आणि या सर्व क्रूर दुःखामधून, कष्टामधून, वेदनेमधून या वधस्तंभाच्या प्रभू येशू ख्रिस्त गेला, त्यानं सर्व काही सहन केलं. हा एक मोठा चमत्कारच आम्ही मानतो. आमेन. And this was a very intentional act of love on his part for us. आणि प्रभू येशूची मानवजातीवर, आम्हावर प्रीती होती, म्हणून प्रभू येशूनं आपलं तोंड न उघडता या सर्व गोष्टी सहन केल्या. आमेन. He was fulfilling every jot and tittle of scripture. आणि प्रभू येशू त्याच्याबद्दल जुन्या करारामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या होत्या, ज्या ज्या भविष्यवाण्या जुन्या करारातील संदेष्टांनी केल्या होत्या, त्या सर्व पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं या सर्व गोष्टी वधस्तंभावर सहन केल्या. आमेन. He had to remain silent to fulfill those scriptures. आणि शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर शांत राहिला, त्यानं तोंड उघडलं नाही. And the scripture right next to that is that by his stripes we are healed. आणि आम्ही 53व्या अध्यायात यशया संदेशाच्या वाचतो की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. आमेन. Jesus knew that if he was just a whimper, to cry out, to scream, just to say one little word, it would break all the scripture. हा. आणि प्रभू येशूनं एक शब्द जरी उच्चारला असता तरी देखील शास्त्रलेखाचं उल्लंघन झालं असतं. म्हणून प्रभू येशूनं एक शब्द न उच्चारता सर्व दुःख, सर्व कष्ट, सर्व वेदना तोंड न उघडता सहन केल्या. आमेन. And the very things that he was dying to relieve us of every sin, sickness, disease, infirmity, would be gone. या. आणि म्हणून प्रभू येशूनं केलेल्या दुःख सहनामुळे, त्यानं सहन केलेल्या त्रासामुळे, भोगलेल्या यातनामुळे आम्हाला आरोग्य आहे, आम्हाला आशीर्वाद आहेत, आणि आम्हाला शांती आहे, असं आम्ही अनुभवतो. आमेन. So some of the things that happened because of the cross is that Christ did this once as the ultimate sacrifice. There is no addition to the cross. हा. आणि वधस्तंभाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आता प्रभू येशू ख्रिस्ताचं एकच अर्पण वधस्तंभावर झाल्यानंतर सर्व मानवजातीच्या पापासाठी, आता पापासाठी दुसऱ्या अर्पणाची आवश्यकता नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं एकच वधस्तंभावरील अर्पण सर्व काळामध्ये जन्मलेल्या सर्व मानवांसाठी ते पुरेसं आहे. आता दुसऱ्या अर्पणाची
देवाला आवश्यकता नाही. आमेन. It says also that in Galatians 3:13 that Christ redeemed us from the curse of the law. हा, आणि गलती 3:13 मध्ये काय आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला नियमशास्त्राच्या शापापासून सोडवलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. आमेन. That he who observes the law is obligated to fulfill all of the law. हा, कारण जर कोणी नियमशास्त्र पाळतो तर त्याने संपूर्ण नियमशास्त्र पाळलं पाहिजे. एक जरी नियमामध्ये तो अपयशी झाला किंवा नियम मोडला तर संपूर्ण नियमशास्त्र त्यानं पाळलं नाही असा त्याचा अर्थ होतो. And no one was able to do this. आणि But सर्व Christ was the नियमशास्त्र spotless lamb that was without sin, without blame. आणि कुणीही जगाच्या पाठीवर असा व्यक्ती जन्मलेला नाही जो संपूर्ण नियमशास्त्राचं संपूर्ण पालन करू शकेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिवाय. आमेन. In Colossians 1:20, it says that he gave us peace through the cross. He reconciled all things unto himself, both in heaven and in earth. कलसे 21 मध्ये आम्ही वाचतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व गोष्टीचा त्यानं जिवंत देवाशी समेट केलेला आहे आपल्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे. आमेन. And 1 Peter 2:24 states that Christ died as our sin bearer. He bore our sins on the cross. पहिले पेत्र 2:24 मध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मानवाचं सर्व पाप वाहून नेलं आणि ते नष्ट केलं. आमेन. In 1 Thessalonians 5:23, it states that Christ is holding us all blameless until his coming again. आणि पहिले थेसलोनिके 5:23 मध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू दुसऱ्यांदा परत येईपर्यंत आम्ही निष्कलंक असावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आपला प्राण दिला. आमेन. In John 10:10, Christ said, I have come that they might have life and have it more abundantly. आणि योहान काय म्हणतो की प्रभू येशू म्हणतो की मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी. आमेन. So by his blood we've been washed clean and made holy and sanctified, and he is now holding us blameless. आणि त्या येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारेच आम्ही पवित्र झालेले आहोत, आम्ही निष्कलंक निष्पाप बनलेले आहोत, आम्ही शुद्ध झालेले आहोत, आम्ही नीतिमान ठरवण्यात आलेले आहोत. आमेन. Elsewhere it talks about Christ was the scapegoat that went into the wilderness with our sins upon him, that he bore our sins and carried them away. आणि जुन्या करारात जशी अर्पणाची पद्धत होती की एक अर्पण एक कोकरू हे ठार मारलं जायचं, वेदीवर त्याचं रक्त सांडण्यात यायचं आणि दुसरं जे कोकरू किंवा मेंढरू आहे ते अरण्यात सोडून देण्यात यायचं. आणि हे सोडून देण्यात आलेले मेंढरू जणू काही प्रभू येशू ख्रिस्त होता जो मानवाच्या पापासाठी वधस्तंभावर देण्यात आला. आमेन. So I believe I've laid out a pretty good argument that the cross was necessary. It was the only way, and it was God's plan. It was preordained. आणि म्हणून मानव जातीच्या तारणासाठी, मानव जातीला पापाच्या बंधनातून सोडवण्यासाठी वधस्तंभ हा आवश्यक होता. कारण देवानं सृष्टीच्या निर्मितीपूर्वी वधस्तंभाची आणि कुकऱ्याची नियुक्ती केलेली होती. आमेन. I have some recommended reading for our students, and that is the writings of St. Augustine in his Confessions. आणि विद्यार्थ्यांनी वाचण्यासाठी माझ्या काही सूचना आहेत. सेंट ऑगस्टीन यांच्या साक्षीचे काही पेपर्स आहेत.
जर विद्यार्थ्यांना शक्य झालं तर तुम्ही ते वाचा, त्याचा अभ्यास करा. St. Augustine is the one who goes into a long dissertation on the substitutionary provision of Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा बदली वधस्तंभी मृत्यू या संबंधी सेंट ऑगस्टिन यांनी भरपूर संशोधन केलेलं आहे, मनन केलेलं आहे आणि त्या संबंधीचं लिखाण केलेलं आहे. विद्यार्थ्यांना त्या संबंधीचं लिखाण जर प्राप्त झालं तर त्यांनी ते वाचा, त्याचा अभ्यास करा. आमेन. So Jesus left heaven and came to earth that we might go to heaven one day. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून मानव बनून पृथ्वीवर आला यासाठी की पापी मानवाला पाप मुक्ती मिळून स्वर्गामध्ये कायमचा प्रवेश मिळावा. आमेन. Christ gave up his throne in heaven that we would one day be able to sit in the throne with him and the Father. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं सिंहासन स्वर्गामध्ये सोडलं आणि मानव बनून तो पृथ्वीवर आला यासाठी की पापी मानवाला पाप क्षमा मिळून प्रभू येशूच्या सिंहासनावर प्रभू येशू बरोबर बसण्याचा मान सन्मान प्राप्त व्हावा. आमेन. On the cross, he experienced separation and condemnation of the Father, that we might be adopted as children of God. आणि प्रभू येशूचा देवाने वधस्तंभावर तिरस्कार केला, त्याचा नाकार करण्यात आला यासाठी की आम्ही जे पापी मानव त्यांना पाप क्षमा मिळून देवानं त्याची लेकरं म्हणून आमचा त्याच्या कुटुंबामध्ये स्वीकार करावा. आमेन. And as children of God, we become co-heirs with Christ in Romans 8:17. आणि देवाची लेकरं म्हणून आम्ही देवाचे वारस आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही देवाचे सहवारस आहोत. आमेन. Christ gave up the purity and sinlessness of his being in heaven to become sin on our behalf and then become a payment for our sin. आमच्या पापासाठी ख्रिस्तानं आपल्या रक्ताची खंडणी भरून दिली, किंमत भरून दिली आणि आम्हाला निष्कलंक निष्पाप बनवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरचं क्रूर मरण स्वीकारलं. आमेन. 2 Corinthians 8:9 says, he was born into poverty. He became poor for our sakes that we might inherit the riches of heaven. पहिले कोरिंथी 8:9 मध्ये आम्ही वाचतो की तो आमच्यासाठी दरिद्री झाला यासाठी की आम्हाला स्वर्गीय ऐश्वर्य प्राप्त व्हावे. आमेन. And he became sin that we might become the righteousness of God. येशू ख्रिस्त वधस्तंभावर पाप झाला यासाठी की आम्हाला देवाचं नीतिमत्व प्राप्त व्हावं. आमेन. By his blood and sacrifice, we are sanctified and perfected forever. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानानं आम्ही सर्व काळासाठी पवित्र करण्यात आलेले लोक आहोत. आमेन. He became sin and died that our sins and iniquities would be remembered no more. That's Hebrews 10:17. घेतलं यासाठी की आम्ही यानंतर पापी म्हणून गणण्यात येऊ नये तर आम्ही नीतिमान म्हणून देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश व्हावा. आमेन. And Hebrews 2:9 states that he tasted death for us that we might enjoy eternal life. इब्री 2:9 मध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं मृत्यूचा अनुभव घेतला यासाठी की आम्हाला परमेश्वरासोबत देवपित्यासोबत सार्वकालिक जीवनाचा अनुभव मिळावा. आमेन. Galatians 3:13, he redeemed us from the curse of the law by becoming a curse for us by hanging on the tree. आणि गलती 3:13 मध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं नियमशास्त्राच्या शापातून आम्हाला सोडवलं
कारण नियमशास्त्र सांगतं की झाडावर जो टांगलेला आहे तो शापित आहे. आमेन. 1 Peter 3:18 says he left the Father in heaven to bring us to God. आणि पहिले पेत्र 3:18 मध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला देवपित्याकडे नेऊन देवपित्याबरोबर आमचा समेट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरचं क्रूर मरण स्वीकारलं. आमेन. And the Prince of Peace suffered violence that he might bring us peace, that he might be our peace forever. आणि ख्रिस्त आमची सर्व काळाकाळची शांती बनावा यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला. आमेन. And the Christ came into our darkness to make us the sons of light to the world. आणि जगासाठी प्रकाशाचे पुत्र आम्ही बनावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकाच्या अंधकारामध्ये गेला. आमेन. That's Ephesians 5:8 and 1 Thessalonians 5:5. इफिशियन 5:8, पहिले थेसलोनिक 5:5. And we're out of time. That was perfect. The last chapter that I wasn't able to get to, because I'm going into surgery Monday, having brain surgery, is on how to respond. I really feel that once you understand all that Christ suffered for us, that it's very difficult to refuse that and reject it. That it मला असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाविषयी या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार न करणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी अवघड आहे. I know this study has changed me. आणि या वधस्तंभाच्या अभ्यासामुळं वधस्तंभाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी समजून घेतल्यामुळं माझं स्वतःचं जीवन बदलून गेलेलं आहे. One has to fall before on your face before a holy God when we realize all that he suffered for us. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हा मानवासाठी जे दुःख सहन केलं वधस्तंभावर समजून घेतल्यानंतर मग आम्ही उपडे पडून त्याचे धन्यवाद करणे हेच आमच्यासाठी हे योग्य ठरेल. आमेन. So I further recommend also the Life of Jesus series by Dr. Ron Charles, and I will send a link to Charles on that on the copyright page, because that's the Cubit Foundation in Monroe, California, in Monroe, Georgia. आणि विद्यार्थ्यांनी शक्य असेल तर वधस्तंभाच्या संदर्भातील काही पुस्तकं आता ते लिंक देतील, ती वाचावीत, समजून घ्यावीत, अधिक अभ्यास करावा वधस्तंभाचा, ख्रिस्ताच्या बलिदानाचा. आमेन. And now Thank you, Pastor. I pray that your whole mind, body, soul, and spirit be preserved blameless unto the coming again of Jesus Christ. आणि माझी अशी प्रार्थना आहे की तुमचा आत्मा, जीव, शरीर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत अशुद्ध आणि पवित्र राखला जावा येणाऱ्या दिवसामध्ये. आमेन. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. Fred, much appreciated. Wonderful, beautiful teaching, and the comparison you were bringing, it was wonderful exchange for Jesus. Yes. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील दुःख सहनाचं यथार्थ चित्रण पास्टर फ्रेडनी आपल्या समोर उभं केलं, आणि ते दुःख सहन आणि वधस्तंभावरील मरण किती वेदनादायी होतं, क्रूर होतं, यातनामय होतं, त्याची एक थोडीशी झलक त्यांनी आम्हाला दाखवली. आमेन. And please send us the notes if you could, and we will keep you in prayer. Thank you. आणि आणि पास्टरांची आता पुढे सोमवारी सर्जरी आहे, आणि आपण सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांचं ऑपरेशन चांगल्या प्रकारे व्हावं, प्रभूने त्यांना आरोग्य द्यावं, दीर्घायुष्य द्यावं,
आणि या ऑपरेशन नंतर पुन्हा सेवेसाठी सिद्ध करावं यासाठी सर्वांनी प्रार्थनेमध्ये त्यांची And get well soon. वी आर प्रेइंग फॉर यू पास्टर. Yes. गेट वेल सून. Thank गॉड you. ब्लेस. God bless you. Okay. Look forward to Bye-bye. seeing you. Yeah, sure. Okay. Bye-bye. Folks, Michelle, also relocating